प्रगतीची भाषा. सल्ला मसरत शक्का निरसनयाचा पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजले आता. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या कार्यक्रमामध्ये तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांना घेऊन आपण एकमेकांशी संवाद साधतो. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या कार्यक्रमामध्ये आपण जनता जनार्दन थेट प्रश्न विचारू शकता दूरध्वनीवरून आपल्या प्रत्येक वेळच्या महनीय वक्त्यांशी, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी, मुख्य म्हणजे या राज्याचं धोरण आखणाऱ्या राज्यकर्त्यांशी, मंत्री महोदयांशी, लोकप्रतिनिधींशी आणि त्या विषयातल्या तज्ज्ञांशी किंवा सचिवांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी. उद्देश एकच असतो, आपल्या मनातल्या शंका, सरकार काय पद्धतीने काम करतं, काय प्रकारची ध्येय धोरणं आहेत आणि या राज्याचा विकास योग्य पथावर चालू आहे की नाही याबद्दलच्या आपल्या प्रश्नांना थेट उत्तरं त्या तज्ज्ञांकडून मिळावीत अशी अपेक्षा असते. आज आपल्याकडे जे तज्ज्ञ आलेले आहेत त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला करून द्यायची आवश्यकता नाही, पण तरीही मी आपल्याला करून देतो. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब आपल्याकडे आलेले आहेत. सर, आपलं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण या कार्यक्रमात यापूर्वीही येऊन गेलेला आहात, पण वेगळ्या विषयावर आपण बोललो होतो त्यावेळेला. आजचा विषयही वेगळा आहे, मला तो मुद्दाम आपल्या दर्शकांना सांगणं आवश्यक आहे. आपल्या अवतीभोवती सध्या जे वातावरण आहे ते आर्थिकदृष्ट्या आपल्या सगळ्यांनाच कोड्यात टाकणार आहे. या सगळ्या वातावरणाचं मूळ आत्ता जे अमेरिकेतल्या आर्थिक मंदीमध्ये आहे आणि त्या मंदीचा भारतावर, विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यावर नेमका काय परिणाम होतो आहे, किंवा सर्वसामान्यांच्या मनामध्ये भेडसावणारे जे काही प्रश्न आहेत, तुमच्या आमच्या गुंतवणुकीविषयीचे असतील, बँकेविषयीचे असतील, हे सगळे प्रश्न अर्थकारणाशी निगडीत असतात. माझी खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या मनामधल्या प्रश्नांना आज वाचा फोडण्याकरता किंवा थेट जाधव सरांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका अर्थतज्ञाशी आपण संपर्क साधू शकणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर नरेंद्र जाधव हे रिझर्व्ह बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. त्याचबरोबर भारत सरकारकडनं अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. मग अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था बसवणं असो किंवा यासारख्या इतर अनेक जबाबदाऱ्या असो, या त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि आज ते आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी पुन्हा एकदा मी आपल्याला आठवण करून देतो की ज्या दूरध्वनी क्रमांकावरून आपल्याला संपर्क साधायचा आहे थेट हा कार्यक्रम चालू असताना, ते कार्यक्रमात तुम्ही या प्रश्नांवर आपल्याला उत्तर मिळू शकतात. असे दूरध्वनी क्रमांक आपल्यासमोर आत्ता येत आहेत, ते आपल्याला समोर दिसत आहेत. 24908050 आणि 24888050. अर्थातच मुंबई बाहेर 022 हा STD क्रमांक आपल्याला फिरवायला लागेल. आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्या या कार्यक्रमाच्या पद्धतीप्रमाणे आपण थोडक्यात डॉक्टर जाधव सरांच्या विषयीची, त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी एक छोटीशी ध्वनिचित्रफीत बघूया आणि मग ही चर्चा पुढे चालू ठेवूयात. डॉक्टर नरेंद्र जाधव एक बहुआयामी व्यक्तिमत्व. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असलेले डॉक्टर नरेंद्र जाधव जसे अनुभवी शिक्षण तज्ज्ञ आहेत तसेच विख्यात अर्थतज्ञही. ते उत्तम साहित्यिकही आहेत. समाजातल्या वास्तवतेचं दाहक दर्शन त्यांच्या साहित्यात अनुभवायला मिळतं. सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे. अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेचे प्रधान सल्लागार, कार्यकारी संचालक अशा अनेक महत्वाच्या पदांवर 30 वर्ष कार्य करताना देशाचं आर्थिक धोरण निश्चित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसंच इतरही काही देशांचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आहे. सामाजिक आणि आर्थिक विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केलं आहे. आमचा बाप अन आम्ही हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध असून सर्वाधिक खपाच्या पुस्तकांमध्ये त्याचा समावेश होतो. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही डॉक्टर जाधव यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला आहे. ऑगस्ट 2006 पासून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते समर्थपणे काम पाहत असून पुणे विद्यापीठाला जगातलं सर्वोत्कृष्ट विद्यापीठ बनवण्याचं त्यांचं ध्येय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात त्यांनी सादर केलेल्या अहवालामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्याच्या जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था भक्कम ठेवून विकास प्रक्रियेची गती कायम राखण्यासाठी त्यांच्यासारख्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील शेतकरी, उद्योजक, कामगार या सर्वांच्या निर्धाराच्या बळावर जागतिक मंदीच्या आव्हानावर मात करणं शक्य आहे, एवढं मात्र निश्चित. आपण पाहिलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉक्टर जाधव सरांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या चर्चेमध्ये ओघांनी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी जसं आपण बोलणार आहोत तसं संपूर्ण जगामध्ये एक जे काही ज्याला आपण महाअरिष्ट म्हणतो, अर्थविषयक किंवा अर्थकारणामधलं जे महाअरिष्ट आहे त्याविषयी मी सगळ्यात पहिल्यांदा जाधव सरांना विचारू इच्छितो. सर, हे 1929-30 नंतर जे काही संपूर्ण जगात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक महाअरिष्ट आले असं म्हणतात, हे नेमकं महाअरिष्ट काय आहे जगातलं, याचं आपल्या अगदी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना आपण थोडक्यात ओळख करून दिली तर बरं होईल. हो, सध्या जगाच्या अर्थकारणामध्ये अनर्थ झालेला आहे आणि ज्याला महाअरिष्ट म्हणता येईल इतकं मोठं अरिष्ट सध्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सर्व ठिकाणी प्रतीत होत आहे. आणि याची सुरुवात जी झालेली आहे, आतापर्यंत असं म्हणत होते की अमेरिकेसारख्या देशाला ज्यावेळी सर्दी होते त्यावेळी भारतासारख्या विकसनशील देशांना न्यूमोनियाची लागण होते. आता परिस्थिती अशी आहे की अमेरिकेलाच न्यूमोनियाची लागण झालेली आहे आणि त्या अर्थव्यवस्थेला झालेली न्यूमोनियाची लागण, त्याचा संसर्ग युरोपमध्ये आणि जगात इतरत्र उमटतो आहे आणि तो एक सर्वांच्या चिंतेचा विषय झालेला आहे. 1929 साली जगामध्ये जी ग्रेट डिप्रेशन झालं, जी महामंदी 1929 साली आली होती, त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आर्थिक अरिष्ट येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ज्याला आर्थिक प्रलय म्हटलं गेलेलं आहे किंवा महाअरिष्ट म्हटलं गेलेलं आहे ते संपूर्णपणे खरं आहे आणि सगळ्या जगामध्ये अक्षरशः दाणादाण उडालेली आहे आणि घबराट मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि याचा परिणाम जगातल्या सगळ्या देशांवर होतो आहे, तसा तो आपल्या देशावरही होणार आहे. सर, मला एक विचारायचं आहे, पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून, ह्या अमेरिकेतल्या आर्थिक अरिष्ट्याची चाहूल अमेरिकेलाच आधी लागू शकली नाही का? आपण इतका प्रगत देश आहे असं म्हणतो, सर्व तंत्रज्ञान प्रगत आहे, तिथले बाकीची स्पेक्युलेशन्स किंवा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज किंवा इतर आर्थिक गोष्टींमधल्या एजन्सीज फार प्रगत आहेत असं म्हटलं जातं. मग त्यांना या मोठ्या डिप्रेशनची चाहूल आधी लागलेली नव्हती का? नाही, आधी आपण हे डिप्रेशन नेमकं का झालेलं आहे ते समजून घेणं आवश्यक आहे आणि सर्वसामान्य माणसाला ते पुरतं कळालेलं नाही असं मला वाटतं. बरोबर. या महाअरिष्टाची सुरुवात, मंदी वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत, महाअरिष्टाला सुरुवात जी झाली ती गृहवित्तामध्ये, हाऊसिंग फायनान्समध्ये, तिथे जो मोठा पेच प्रसंग उद्भवला 2007 सालच्या ऑगस्टमध्ये, तिथून याला सुरुवात झाली. आता तो पेच प्रसंग का उद्भवला होता हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, पारंपरिक बँकिंग प्रणाली जी असते त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला बँक ज्यावेळी कर्ज देते त्यावेळी सगळी शहानिशा करून कर्ज दिलं जातं. ते कर्ज दिल्यानंतर ते कर्ज बँकेच्या खात्यावरती ॲसेट म्हणून दाखवलं जातं. बरोबर. आणि ते त्या बँकेपुरतं मर्यादित राहतं. म्हणजे त्या कर्जात काही गडबड झाली तर त्या बँकेचं नुकसान होतं किंवा त्या व्यक्तीचं नुकसान होईल, तिथेच मर्यादित राहतं. आणि ही जी प्रणाली आहे ही अनेक वर्ष चालू होती. गेल्या 30 वर्षामध्ये या बँकिंग प्रणालीमध्ये काही मूलगामी असे बदल झाले. ते कसे बदल झाले तर त्यामधला केंद्रीय अगदी फोकस त्याचा जो होता तो सेक्युरिटायझेशन किंवा रोखेकरणावर आला. अगदी सोप्या भाषेत सांगायचं असं म्हणता येईल की बँकांनी कर्ज दिल्यानंतर, बँकांनी काय केलं, कर्ज दिल्यानंतर ते कर्ज त्यांच्या खात्यामध्ये ॲसेट म्हणून न ठेवता त्या कर्जावर आधारित रोखे इश्यू केले. ते इतर बँकांनी विकत घेतले. त्या बँकांनी स्वतःची रक्कम त्यामध्ये टाकून आणखी रोखे इश्यू केले. त्यामुळे झालं काय की एकाच तारणावर, गृहवित्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणता येईल की ज्या खातेदारांची कर्जफेडीची क्षमता नव्हती, ज्यांच्याकडे कर्जफेडीची क्षमता नव्हती किंवा ज्यांची पात्रता नव्हती, अशा लोकांना सुद्धा भरमसाठ मोठ्या प्रमाणावर कर्ज दिली गेली. आणि एकाच तारणावर कर्ज, त्या कर्जावर आणखी कर्ज, त्या कर्जावर आणखी कर्ज, असा मोठा डोलारा उभा केला गेला. आता तुम्ही पहा, वास्तुशास्त्राचा नियम असा आहे की एका मर्यादित पायावर तुम्ही किती मोठा मनोरा उभा करणार याला स्वाभाविक मर्यादा असतात. सर, हे झालं अर्थकारणातलं कारण, पण याला कुठेतरी तिथल्या माणसाची किंवा तिथल्या समाजाची जीवनशैली कारणीभूत आहे असं म्हणता येईल? अर्थातच नाही. याला हे होऊ दिलं
याचं कारण काय? याचं कारण आहे अमर्याद हाव आणि उन्मत्त आणि बेबंद झालेली भांडवलशाही. हेच त्याचं कारण आहे असं मला वाटतं. म्हणजे काही तात्कालिक कारणं आहेत आणि काही मूलभूत मूलगामी अशी कारणं आहेत. मला असं वाटतं की याचं अंतिम कारण जर शोधायचं म्हटलं तर ते आपल्याला दिसतं, ते या बेसिकली मुख्यत्वे करून आपल्याला दिसतं ते बेबंद झालेली उन्मत्त झालेली भांडवलशाही हे त्याचं कारण आहे. आता हा हाऊसिंगमध्ये जो क्रायसिस झाला तो डोलारा ज्यावेळी कोसळला त्यावेळी काय झालं पहा ना, हजारो मध्यमवर्गीय ज्यांना कर्ज दिलेलं होतं आणि ज्यांनी पात्रता नसताना सुद्धा कर्ज घेतलं होतं, परतफेडीची क्षमता नसताना कर्ज दिलं होतं, कर्ज मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये ज्यावेळी तिथे चलनवाढीचा वेग वाढला, दर वाढला अमेरिकेमध्ये, त्यावेळी त्यांनी व्याजाचे दर वाढवायला सुरुवात केली. व्याजाचे दर वाढवायला सुरुवात केल्यानंतर ज्यांनी ही कर्ज घेतली होती आणि भरमसाठ कर्ज जी दिलेली होती, ही जी कर्ज होती ती कर्ज त्यांना परत फेडणं अशक्य झालं. त्यातून गृहवित्त संस्था या अडचणीत आल्या. त्या पेचात आल्यानंतर त्यांनी घरं ताब्यात घेतली, परंतु घरं ताब्यात घेतली ते तारण इतकं मर्यादित होतं, मनोरा खूप मोठा आणि अडचणीत आल्या. गृहवित्त संस्था आधी अडचणीत आल्या आणि त्यांनी गृहवित्त संस्थांनी जे रोखे इश्यू केलेले होते ते रोखे ज्यांनी घेतले होते त्या बँका पेचात आल्या. त्यामुळे हाऊसिंग क्रायसिसचं रूपांतर क्रेडिट क्रायसिसमध्ये झालं आणि ही जी लागण आहे ती सगळीकडे पसरते. पूर्वीच्या बँकिंग प्रणालीमध्ये एखादी बँक बुडाली तर फक्त त्या बँकेचा आणि त्या खातेदारांचा तोडा होत होता. पण इथे तसं नाही. रोखेकरणामुळे एक बँक बुडाली, म्हणजे टेक्सासमधली बँक बुडाली तर त्याचा परिणाम जर्मनीमध्ये ज्या बँकेने यांचे रोखे विकत घेतले असतील ती बँक बुडण्यात झाला. असा त्याचा प्रसार झाला. आता मला एक सांगा की आमच्या इथे वडगावमध्ये किंवा निफाडमध्ये राहणाऱ्या किंवा आणखीनही कुठल्या पंढरपूरमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा प्रश्न असा आहे की हे अमेरिकेत झालं ते झालं, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक व्यवस्थेवर त्याचा एवढा विपरीत परिणाम ऐकू येतोय. याचा नेमका अर्थ काय? आमच्या जीवनावर त्याचा परिणाम व्हायचं कारण काय? कारण जागतिकीकरणामुळे परस्परावलंबित्व वाढलेलं आहे आणि त्यामुळे जगात कुठेही काही घडलं तरी त्याचं प्रत्यंतर दुसऱ्या ठिकाणी त्याचं प्रत्यंतर येत असतं. हे सगळं जागतिकीकरणामुळे झालेलं आहे. मात्र इथे आपण एक लक्षात घ्या की हा परिणाम जो होणार हा वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. आता त्यातला भारताबद्दल जर आपल्याला भारतावर काय परिणाम होऊ शकतात याचा जर विचार करायचा असला तर कमीत कमी 4 गोष्टी आपल्याला विचार घेता येतात. पहिली गोष्ट म्हणजे गेली काही वर्ष आपल्याकडे ज्यांना फॉरेन फायनान्शियल इन्स्टिट्यूटर्स म्हणतात, FII म्हणतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, FII च्याकडनं खूप मोठा वित्तीय भांडवलाचा ओघ भारतामध्ये येत होता. म्हणजे तुम्ही पहा 1 एप्रिल 2006 ते जानेवारी 2008 पर्यंत 93,000 कोटी रुपयाचे शेअर त्यांनी विकत घेतले भारतीय मार्केटमध्ये. हा सगळा जो मोठा ओघ येत होता तो ओघ आल्यामुळे शेअर प्राइसेस खूप वाढल्या. शेअर बाजारामध्ये 10-11 हजार जो इंडेक्स होता तो 20,000च्या पलीकडे जाऊन पोहोचला. नंतरच्या काळात काय झालेलं पहा, ज्यावेळी तिथे आर्थिक अरिष्ट आलं, ज्यावेळी तिथे तरलतेचा प्रश्न निर्माण झाला, आर्थिक चणचण निर्माण झाली, त्यावेळी या सगळ्या FIIsनी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी भारतात ओतलेला पैसा परत न्यायला सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कालचीच बातमी आहे की या वर्षी 2008च्या 8 जानेवारी पासून कालपर्यंत किती पैसे FIIsनी परत नेले असावेत? 1 लाख कोटी रुपये. म्हणजे एकावर 12 शून्य. त्यामुळे काय झालेलं आहे की हे सगळे पैसे परत गेल्यामुळे आपल्या इथला शेअर बाजार गडगडला आणि जगात अनेक ठिकाणी हे झाले. जगातले सगळे शेअर बाजार गडगडलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झालेली आहे आणि सगळे देश आता एकत्रित येऊन या महाअरिष्टाचा मुकाबला कसा करायचा याच्या मागे लागले. सर, मी आपल्याला सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्याचंच द्योतक म्हणून आपला एक फोन बराच वेळ वाट बघतोय. मला वाटतं श्रीगोंद्याहून फोन आहे, तो फोन आपण घेऊयात. प्रमोद कुलकर्णी श्रीगोंद्यावरून बोलतोय. बोला बोला. माझा असा प्रश्न आहे की या आर्थिक मंदीचा शेतीवर, शेतकऱ्यावरती काय परिणाम होईल, तो परिणाम कसा दिसून येईल आणि याच्यावरती उपाय काय असावेत? सर, मला असं वाटतं की प्रश्न खूप चांगला आहे, जिव्हाळ्याचा आहे, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. पण या प्रश्नाला जाधव सरांकडनं काही माहिती किंवा उत्तर आपल्या ज्ञानात भर पाडून घेण्याच्या आधी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि मग त्याचं उत्तर सरांकडून घेऊयात. एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत आज आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याशी. जाधव सर, आता आपल्याला एक श्रीगोंद्याहून प्रश्न आलेला होता. मला असं वाटतं आपण त्या प्रश्नाविषयी पहिल्यांदा बोलूयात आणि मग पुढे चर्चा चालू ठेवूयात. शेतीकडे येण्यापूर्वी
एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो त्याची आपण चर्चा करूया. अगदी. त्यातला एक मुद्दा मी सांगितला की आपल्याकडे जो गेले काही वर्ष वित्तीय भांडवलाचा ओघ चालू होता तो आता आटायला लागलेला आहे. त्यांनी पैसे परत न्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यातून आपला शेअर बाजार गडगडलेला हे एक कारण. दुसरं अत्यंत महत्वाचं की ज्या भारतीय बँकांनी रोखीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अमेरिकेतला भाग घेतला होता त्यांचं काय हा प्रश्न आहे. आणि तिथे असं झालेलं आहे की सर्वसाधारण जनतेचा असा समज झालेला आहे की भारतीय बँका त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडकलेल्या आहेत आणि त्यामुळे तिकडच्या बँका बुडाल्या, तिकडच्या इन्व्हेस्टमेंट बँका सगळ्या इन्व्हेस्टमेंट बँका या बुडालेल्या आहेत. त्यामुळे भारतीय बँकांनी ज्यांनी एक्सपोजर घेतलं होतं त्यांची फार वाईट परिस्थिती असेल असा अनेकांचा समज आहे आणि काही अफवा पसरवल्या गेला. मला मुद्दाम इथे सांगायचं वाटतं की भारतीय बँका या अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहेत. भारतातल्या फार कमी बँकांनी या रोखीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे. त्याचं कारण अर्थात रिझर्व्ह बँकेची कडक नियंत्रणं हे त्याच्या मागचं कारण आहे. त्यांनी काही बँकांनी एक्सपोजर आहे परंतु ते एक्सपोजर हे त्या बँकांच्या भांडवलाच्या मानाने फारच मर्यादित आहे. त्यामुळे इथे मला मुद्दाम सांगायचं वाटतं की मधल्या काळात ज्या अफवा पसरवल्या गेल्या की काही बँका बुडणार आहेत आणि आपापल्या ठेवी त्यातून काढून घ्यायला पाहिजेत, मला इथे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सर्वसामान्य ठेवीदारांना अगदी आग्रहपूर्वक आणि ठामपणे सांगायचं वाटतं की कुठलीही मोठी बँक भारतामध्ये बुडणार नाही. रिझर्व्ह बँक आणि शासन त्याची पाठराखण करत आहे आणि त्यामुळे कुठल्याही अफवेवर अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग शेतीच्या बाबतीमध्ये जो महत्वाचा आहे आणि एकंदरीतच आपल्या एक्सपोर्टच्या बाबतीत जो महत्वाचा आहे की आता आपण जी निर्यात करतो त्यापैकी 15% निर्यात अमेरिकेला करतो. आपण 23% निर्यात ही युरोपमध्ये करतो. म्हणजे 38% निर्यात अमेरिका आणि युरोप या 2 देशांच्या समूहामध्ये आपण करतो. आता तिथे मंदीचं वातावरण आल्यामुळे त्यांच्याकडे आयात करायची त्यांची तयारी नाही. त्यामुळे आपल्याकडे जे उत्पादन होतं आहे ते आपल्याला विकता येणार नाही. त्यामुळे मंदीचं वातावरण, त्यामुळे उत्पादनामध्ये कपात करायची असा आविर्भाव आहे. उत्पादनात कपात करायची आणि त्याचबरोबर उत्पादनात कपात करताना रोजगार निर्मितीची प्रक्रिया हळू करायची. आज मी त्याला परिस्थिती अशी आहे गेल्या काही वर्षामध्ये की आपला आर्थिक विकासाचा दर जरी वाढत असला तरी रोजगार निर्मितीचा वेग मात्र थंड आहे किंवा तो समपातळीवर नाही तर तो किंबहुना उतरतो आहे. अशा परिस्थितीमध्ये जर अमेरिकेमध्ये जसं होतंय, युरोपमध्ये जसं होतंय की कामगारांना आणि नोकरी करणाऱ्यांना ले ऑफ करण्याचं जे प्रमाण आहे ते वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या जे वातावरण आहे त्यामध्ये आपल्याला निर्यात करता येत नाही आणि मंदीमुळे मागणी कमी होते आहे. ही जी कमी होणारी मागणी आहे ती कमी होणाऱ्या मागणीमुळे बेरोजगाराच्या समस्येमध्ये वाढ होते का हा फार महत्वाचा सर. मला या प्रश्नाकडेच यायचं आहे. आपण गेल्या काही दिवसामध्ये बघतो आहोत अशा बातम्या येत आहेत काही विमान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली, काही कंपन्यांनी 3 दिवसाचा आठवडा चालू ठेवून 3 दिवस सुट्टी दिली. आताच इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीनी तर असं सांगितलं की 1 वर्ष तुम्ही सबॅटिकल लीव्ह घ्या, रजा घ्या आणि 50% पगार फुकट घ्या पण 1 वर्ष कामाला येऊ नका. बरोबर. आता हे जे काही चित्र आहे ते सर्वसामान्यांच्या मनामध्ये या अमेरिकेच्या कंपन्यांच्या दिशेनेच वाटचाल करणार आहे असं वाटलं तर त्यात त्यांचं काय चुकलं? त्यांचं चुकतं आहे. मी सांगतो का ते. अमेरिकेमध्ये विकासाचा दर आज मी त्याला जगभर जे प्रेडिक्शन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये 2009 साली अमेरिकेचा विकासाचा दर किती असणार आहे तुम्हाला माहिती आहे का? 0.1%. म्हणजे 1% 1 भाग म्हणजे जवळजवळ 0%. युरोपमधले जे युरो झोन मध्ये 15 देश आहेत त्यांचा विकासाचा वेग किती असणार आहे? तो असणार आहे 0.2%. 0.2% म्हणजे जवळजवळ पूर्णपणे स्टॅग्नेशन ही परिस्थिती आहे. भारताच्या बाबतीत काय होणार आहे? लेटेस्ट प्रेडिक्शन असं आहे की आपला विकासाचा दर, राष्ट्रीय पातळीवरती विकासाचा दर जो गेली 3 वर्ष 9% जास्त होता तो कमी होणार आहे. पण किती कमी होणार आहे? तो आता 7% कमी होणार आहे. 7% हा फार इम्प्रेसिव्ह दर आहे आणि मला असं वाटतं की कुठल्याही वित्तमंत्र्याला हवा असा वाटेल असा 7% दर आहे. म्हणजे आपण पूर्वी जे 9% गेल्या 3 वर्षामध्ये विकास होत होता त्याच्यामध्ये जरा खीळ बसणार आहे आणि तो विकास दर 7%. चीनचा 11% दराने जो विकास होता तो 9% दराने होणार आहे. त्यामुळे ही जी स्लोडाऊन आहे म्हणजे आपला आर्थिक विकासाचा दर कमी होणार आहे पण कमी झाल्यानंतर सुद्धा तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आपल्याकडे तिथे जसं ले ऑफ मोठ्या प्रमाणावर होत आहेत तसे होण्याची शक्यता नाही. अनेक ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल की आयटीच्या क्षेत्रामध्ये, बीपीओच्या क्षेत्रामध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती वाढते आहे आणि पुढच्या आयटीचं तुम्ही घ्या, बीपीओ सर्व्हिसेसचं घ्या, सर्व्हिसेस मधले रोजगार आहेत पुढच्या 5 वर्षामध्ये 1 कोटी
नोकऱ्या या क्षेत्रामध्ये निर्माण होणार आहेत. त्यामध्ये आता कदाचित कपात होईल या मंदीच्या वातावरणामुळे. 1 कोटीच्या ऐवजी 75 लाख किंवा 80 लाख रोजगार निर्माण होतील. त्यामुळे ही प्रक्रिया आपली चालू आहे. अमेरिकेमध्ये जेवढी वाईट परिस्थिती आहे तेवढी परिस्थिती आपल्याकडे नाही. कित्येक वेळा आपण वर्तमानपत्रात जे वाचतो किंवा ज्या अफवा पसरवल्या जातात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सगळं काही कोसळ, असं काही नाहीये. बरं, शेअर बाजाराचे तसंच आहे. शेअर बाजाराला उगाच महत्व. मला एक त्याच्याविषयी प्रश्न विचारायचा आहे, पण अजून एक प्रश्न आपली वाट बघतोय. आपण आधी जनतेचे प्रश्न ऐकूयात. आपला प्रश्न विचारा, नाव सांगा आपला आधी आणि प्रश्न. यादव बोलतोय, दिंडोरी, नाशिकवरून. बोला सर. आपला प्रश्न असा आहे, 1929 जी जागतिक आर्थिक मंदी आली होती त्यावेळेची काय पार्श्वभूमी होती किंवा त्यावेळी काय कारण होती? त्यावेळी जागतिक आर्थिक मंदी आणि आताची यामध्ये काय साम्य आहे का? एवढा माझा प्रश्न आहे. थँक्यू सर. फारच उत्तम प्रश्न आहे. 1929 साली जी मंदी आली होती तिची कारणं वेगळी होती. पहिल्या महायुद्धानंतर ज्या घडामोडी घडल्या, पहिलं महायुद्ध तुम्हाला आठवत असेल, पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या 4-5 वर्षामध्ये पहिलं महायुद्ध झालं. त्या महायुद्धानंतर जी परिस्थिती उद्भवली होती त्यातून ग्रेट डिप्रेशन किंवा महामंदी 1929 सालची झाली. त्या मंदीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की अमेरिकेमधलं उत्पादन, म्हणजे आता कसा विकासाचा दर हा 0% आलेला आहे, तसं त्या 4 वर्षामध्ये अमेरिकेचं उत्पादन 33% घटलं होतं. बेरोजगारीचं प्रमाण त्यावेळी 35% जाऊन पोहोचलं. अमेरिकेच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं. आणि त्यावेळी परस्परावलंबित्व हे कमी होतं, त्यामुळे त्याचा फटका सगळ्यांना बसला नाही. परंतु 1929 साली जी मंदी आली आणि ज्यामुळे एवढ्या बेरोजगारीच्या प्रमाणात एवढी वाढ झाली, उत्पन्नात एवढी घट झाली, त्याने गरिबांचं आणि मध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडून टाकणारी ती समस्या होती. आणि त्यावेळी नंतर जे प्रेसिडेंट आले रूझवेल्टना खास पुढाकार घेऊन सरकारी हस्तक्षेपातून या अर्थव्यवस्थेचं सगळी पुनर्रचना करावी लागली. मार्केट्स आणि सरकार याच्यामधल्या कक्षा या नव्यानं आखून घ्याव्या लागल्या. सर, मला एक थोडंसं मध्ये आपल्याला थांबवायचं. याचं कारण असं की मगाशी आपण जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदीची कारण आपण अगदी सुरुवातीला बोललेलो होतो, त्यातलाच मुद्दा हा त्यांनी परत काढलेला आहे. पण त्याच्या आधी मला एक अगदी सर्वसामान्यांना किंवा मुख्य म्हणजे आता जे बोललं जाते बँकांच्या विषयी, त्याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारायचा की असं बोललं जातं की बँकांकडे कर्ज द्यायला पैसे आहेत पण कर्ज घ्यायलाच कोणी तयार नाहीये. आणि याच्याकरता बँका असं म्हणतायत की सरकार हे व्याजाचा दर हा कमी करण्याविषयी जे काही बोलतंय, उद्योजकांचं म्हणणं असं आहे ते कर्जाचे दर काही कमी होत नाहीयेत. तर खरी परिस्थिती याच्या मागची नक्की काय? याच्या मागची खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो. काय झालेलं आहे की सगळीकडे तरलतेची, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये लिक्विडिटी म्हणतात, त्या लिक्विडिटीची चणचण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली. मला असं वाटतं की केंद्र शासनाने आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिशय वेळेवरती योग्य प्रकारची ऍक्शन घेतलेली आहे. तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये जर पाहिलं असेल, सप्टेंबरमध्ये हा क्रायसिस झाल्यानंतर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना केलेल्या आहेत. तुम्ही आपण पहा, CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशिओ तो 3.5% कमी केलेला आहे. जो 9% गेला होता तो 5.5% आलेला आहे. SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ त्यामध्ये कपात केली. त्याचा जो फ्लोर होता त्याच्याही 2% खाली आपण गेलेलो आहोत. आणि रिपो रेट सारखे रेट कमी केलेले आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की निधीची जी चणचण बँकिंग व्यवस्थेमध्ये होती त्या निधीची चणचण दूर करण्यासाठी पैसा ओतण्याचं काम रिझर्व्ह बँक, थोडक्यात म्हणजे बाजारात पैसा खेळता राहिला पाहिजे. आता याचा रिझर्व्ह बँक हे व्याजाचे दर ठरवून देत नाही, पूर्वी देत असे, परंतु डिरेग्युलेशनच्या कालावधीमध्ये ते कमी झालेलं आहे, ते जवळजवळ बंद झालेलं आहे. त्यामुळे हा खेळता पैसा जो आहे बाजारामध्ये तरलता मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, लिक्विडिटी वाढल्यामुळे इंटरेस्ट रेट कमी होणारच आहेत आणि ते व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र ते अजून पुरेसं झालेलं नाही. आता हाऊसिंगच्या बाबतीमध्ये लोक म्हणतात की 3% आणखी कमी झाले पाहिजे. आता ते होणार आहे, ते होऊ घातलेलं आहे. आणि रिझर्व्ह बँकेसारखी आपल्या देशाची केंद्रीय बँक ही त्यामध्ये पैसा ओतण्याचं काम करते. उद्योग असं म्हणतात की आम्हाला 7% दरांनी कर्ज द्या. आता हे शक्य होणार आहे का? हे पहा, कुठल्याही उद्योगाला हाऊसिंगचे लोक तसं म्हणतात. हाऊसिंगचे लोक असं म्हणतात की सध्या जो 10 ते 11% रेट आहे तो कमी करून 7%वर आला पाहिजे. आता हे 7% कुठून आले? हा व्याजाचा दर कमी झाला. इथे आपल्याकडे काय होतं माहितीये का, तुम्ही ज्यावेळी ठेवी ठेवता ना त्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त दर हवा असतो, पण ज्यावेळी तुम्ही कर्ज घेता ना त्यावेळी तुम्हाला कमीत कमी दर हवा असतो. बरोबर. या दोन्ही गोष्टी एका वेळी नाही करता येणार. कारण तुम्ही ज्या प्रकारे पैसा घेणार, कारण बँकांमध्ये हिंदी पिक्चरच्या भाषेमध्ये इधर का माल उधर अशीच व्यवस्था असते ना. त्यामुळे आपण ज्या दराने पैसे घेणार त्यात थोडंसं ऍड करून, ते कमीत कमी ऍड करून आपल्याला ते कर्ज द्यायचं असतं. त्यामुळे व्याजाचे दर एकंदरीतच कमी होऊ घातलेले आहेत, ते होणार आहेत. आणि ही प्रक्रिया चालू आहे, हे संपलेलं नाही. परंतु आपण ज्या प्रकारे याला सामोरं जातो आहोत ते सामोरं जाताना
व्याजाचे दर कमी करणे, निधीची उपलब्धता वाढवणं हा त्यातला एक भाग आहे. पण आपण इतर वेगवेगळे मार्ग अवलंबतो आहोत. आता कालच वित्तमंत्र्यांनी जे विधान केलं, परवा इंडिया समिटमध्ये त्यांनी आर्थिक जी परिषद झाली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 5 मोठ्या उद्योगांनी किमती कमी कराव्यात असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्याला संमिश्र असा प्रतिसाद मिळालेला आहे. किमती कमी करणं हा मंदीला सामोरं जाण्याचा दुसरा एक मार्ग आहे. तर त्यांनी सांगितलं की 5 उद्योग त्यांनी आयडेंटिफाय केलेले, रिअल इस्टेट असेल किंवा हाऊसिंग असेल, रिअल इस्टेट, हाऊसिंग, हॉटेलिंग, अशा प्रकारच्या उद्योगांमध्ये, ऑटोमोबाईल याच्यामध्ये तुम्ही किमती कमी करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी काही उद्योगपतींनी त्याला ताबडतोब मान्यता दिलेली आहे. मला तेच तुम्हाला विचारायचं होतं की खरंच आत्ताच्या आर्थिक संकटावर, जिथे त्याला आपण क्रेडिट क्रंच आणि कॅश क्रंच, म्हणजे तुम्ही मगाशी शब्द लिक्विडिटी वापरलात, बाजारात खेळतं भांडवल पाहिजे, अशा अवस्थेमध्ये खरोखर किमती कमी करणं हा योग्य मार्ग आहे असं आपल्याला वाटतं का? हे पहा, किमती कमी करणं हा एक मार्ग आहे, हा एकमेव मार्ग नाही. आपण ज्यावेळी संकट येतं त्यावेळी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मार्गांचा अवलंब करायचा असतो. मला असं वाटतं की आपण 4 वेगळ्या प्रकारचा अवलंब करतो. पहिली गोष्ट म्हणजे भांडवल खेळतं ठेवणं, याची आपण चर्चा केलेली आहे. दुसरा मार्ग किमती कमी करणं हा आहे आणि त्यासाठी 5 सेक्टरमध्ये त्या किमती कमी करण्याचं वित्तमंत्र्यांनी सुचवलेलं आहे. त्यापैकी काही ठिकाणी ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तिसरा मार्ग आहे तो एक्साईज ड्युटी कमी करण्याचा. एक्साईज ड्युटी त्यांनी स्टीलवरची, आयर्न अँड स्टीलवरची ड्युटी कमी केलेली आहे, सोयाबीन ऑइलवरची ड्युटी कमी केलेली आहे. ती ड्युटी कमी करण्याचंही कारण काय लक्षात घ्या तुम्ही, कारण आज मी तिला काय झालं, चीन सारख्या देशामध्ये उत्पादन जिथे खूप वाढलं होतं तिथे आता अमेरिकेतली मागणी ठप्प झालेली आहे, युरोपमधली मागणी ठप्प झालेली आहे. आता या सगळ्या उत्पादित वस्तूंचं करायचं काय? तर त्यांनी त्या आपल्या बाजारामध्ये डंप करू नये, आपल्यावरती त्या लादू नये. कुठली किमतीला लादायचं, त्याला डंपिंग म्हणतात आर्थिक भाषेमध्ये, तशा प्रकारची प्रक्रिया होऊ नये म्हणून इथल्या उद्योजकांना वाचवण्यासाठी आपल्याला ड्युटी वाढवण्याची गरज आहे, ड्युटीचा रेट वाढवण्याची गरज आहे आणि तो आपण सुरू केलेला आहे. सर, आपण मगाशी 5 सेक्टरचा उल्लेख केला. त्या 5 सेक्टरमध्ये हाऊसिंग हे एक असं सेक्टर आहे बरोबर, की जे सर्वसामान्यांच्या अगदी जगण्याशी निगडित आहे. ज्या माणसाचा एक 15 ते 20 हजार रुपये पगार आहे त्या माणसाला आज मोठ्या शहरांमध्ये 3 खोल्यांचं 1 बेडरूम हॉल किचनचं घर सुद्धा घेणं अशक्य आहे. अशी परिस्थिती 14 ते 16 महिन्यांपूर्वी आली. त्याच्यापूर्वी परिस्थिती नव्हती. तो या पगारात कर्ज काढू शकत होता, घर घेऊ शकत होता. पण खरं तर ही आपल्याला अमेरिकेतल्या, जसं कुठल्याही एखाद्या गोष्टीची चाहुली सट्टा बाजारात आधी लागते किंवा त्या लोकांना जे रिफ्लेक्शन असतं ते कदाचित नंतर शेअर बाजारातही पहिल्यांदा पडतं आणि त्याच्यावरून अंदाज येतो. पण मला सांगा, खरोखर जेव्हा घरांच्या किमती एका रात्रीत 60% वाढल्या तेव्हा या आर्थिक अरिष्टाचा अंदाज आपल्याला लागायला पाहिजे होता असं वाटत नाही का? एका वाक्यात प्रश्न विचारतो, सर्वसामान्यांना असं म्हणायचंय की आम्हाला परवडतील अशा स्वस्त दरात घरं मिळतील का? आणि या आर्थिक संकटामुळे ती शक्यता आणखीन दुरावली आहे का नजीकच्या काळात उलट ती मिळण्याची शक्यता निर्माण? मला असं वाटतं की ती मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. घराच्या किमती गेल्या 2 वर्ष रात्रीमधून 40% किंवा 60% वाढले खरं नाही, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये घराच्या किमतीमध्ये अनेक ठिकाणी 150 ते 200% वाढ झालेली आहे 2-2.5 वर्षामध्ये, आणि हे नाकारता येतच नाही. आणि ही वाढ झाल्यामुळे मध्यमवर्गीयांना, कनिष्ठ मध्यमवर्गीयांना किंवा तळागाळातले जे लो इन्कम ग्रुप्स आहेत त्यांना घर घेणं मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी हे जवळजवळ अशक्य झालं होतं. आणि घराच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या होत्या, कारण खूप पैसा आपल्याकडे खेळत होता, विकासाचा दर वाढत होता. आणि पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा जिथे एक डझन केळी घेताना लोक घासाघीस करत होते, तिथे पैसे फेकायचं सुरू झालं. IT चा पैसा असेल, वेगवेगळ्या नवीन उद्योगांचा पैसा असेल, हे सगळं बदलते आहे. त्यामध्ये घराच्या किमती कुठेतरी जाऊन आभाळाला भिडल्या होत्या. आता काय झालेलं आहे की आता तिथे वित्तमंत्र्यांनी असं सुचवलेलं आहे की जे 5 क्षेत्र आहेत त्यापैकी एक हाऊसिंगचं क्षेत्र आहे, रिअल इस्टेटचं. त्यांनी सांगितलेलं की याच्या किमती कमी करा आणि कमी करण्याचा विचार करा. आणि काही उद्योजकांनी, काही लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. मला असं वाटतं की यातून केवळ ते किमती कमी करतील यावर विसंबून न राहता सरकारने पुढाकार घेऊन लो कॉस्ट हाऊसिंग ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचे करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि मला आनंद वाटतो की महाराष्ट्र शासनाने अलीकडेच 10 लाख घरांचा जो प्रकल्प गेल्या आठवड्यात जो अनाऊन्स केलेला आहे तो इथे मला अतिशय महत्वाचा आणि मोलाचा वाटतो. 1 ते 1.5 लाख रुपयात 1 ते 1.5 लाख रुपये. आणि मला असं वाटतं की पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा आता म्हाडासारख्या पुण्यातल्या संस्था ज्या आहेत त्यांनी अशी घोषणा केली आहे की महाराष्ट्र सरकारचा हा जो मुंबईत सुरू होत असलेला प्रकल्प आहे तो पुण्यात आणि इतर मुख्य शहरांमध्ये आला पाहिजे. आताच अंकुशराव काकडेंनी पुण्याच्या म्हाडाचे अध्यक्ष आहेत त्यांनी उल्लेख केलेला होता की ती योजना पुण्यामध्ये यायला पाहिजे. सर, मला वाटतं अजून एक प्रश्न वाट बघतोय कारण लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. आपण प्रश्न ऐकूयात. माझा प्रश्न असा आहे. आपलं नाव सांगा. मी संतोष गारे बोलतो, नाशिक वरनं. विचारा.
हा, माझा प्रश्न असा आहे की आता सध्या तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक मंदीबद्दल सांगितलं सामान्य माणसाला, तर ही किती दिवसाकरता, किती वेळापर्यंत हे अजून राहण्याची शक्यता आहे? म्हणजे पुढच्या 2 वर्षाकरता, 4 वर्षाकरता एक प्राथमिक अंदाज काढता येईल का आपल्याला की किती वर्षापर्यंत हे असू शकतं? कारण की अजून ते आर्थिक मंदी काय हे समजण्याकरताच लोकांना मनात एक भीती निर्माण होते, तर ही किती दिवसापर्यंत राहू शकते? मला वाटतं संतोषजी, आपल्या या कार्यक्रमाचा उद्देशच नेमका तो आहे की ही आर्थिक मंदी जी आहे ती नेमकी काय आहे, त्याचा सर्वसामान्यांवर किती परिणाम होणार आहे आणि ती किती टिकणार आहे हे विचारण्याकरताच आपण जाधव सरांना इथे आमंत्रित केलंय. तुमचा प्रश्न फार चांगला आहे, मलाही ते ऐकण्यामध्ये उत्सुकता आहे. सर, आपण बोलायला याच्यावर. ऑल राईट. फार अतिशय उत्तम प्रश्न आहे आणि हा सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न आहे. आता इथे भविष्यवित्तासारखं उत्तर देणं काही शक्य होणार नाही, परंतु मी अर्थशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सध्या जगभर जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये असं म्हटलं जातंय की 3 वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. एक शक्यता आहे आणि या 3 शक्यता इंग्रजी आद्याक्षराच्या आकाराच्या आहेत. म्हणजे का पहा, एक शक्यता आहे यू शेप रिकव्हरी, म्हणजे ही जी रिकव्हरी होणार ती यू शेप, किंवा दुसरी जी शक्यता आहे ती व्ही शेप रिकव्हरीची आणि कॅपिटल व्ही, आणि तिसरी जी आहे ती एल शेप रिकव्हरी. आता यातला फरक तुम्हाला सांगतो. यू शेप रिकव्हरी जर झाली तर तिथे अर्थव्यवस्था विकासाचा दर खाली येणार, परंतु तो झपाट्यानं यू टर्न घेऊन पुन्हा वर जाणार. तसं जर झालं तर 6 ते 8 महिन्यामध्ये आपण पूर्वपदावर येऊ शकू, आणि ती शक्यता नाकारता येत नाही, परंतु ती फार मोठी शक्यता नाही. पहिला पर्याय हा, पहिली शक्यता ही आहे. दुसरी शक्यता आहे व्ही शेप रिकव्हरी, इंग्रजी आद्याक्षर व्ही, आणि तो कॅपिटल व्ही घ्या, म्हणजे याच्यामध्ये खचण्याचं प्रमाणही खूप आणि तुलनेनं लवकरच ते पुन्हा वर येण्याचं, बाउन्सिंग बॅक ज्याला म्हणतात, आणि तशा प्रकारची रिकव्हरी झालेली आहे. 1997 साली ज्यावेळी आशियाई पेस प्रसंग आला, त्या आशियाई पेस प्रसंगामध्ये व्ही शेप रिकव्हरी झाली होती. म्हणजे असं वाटलं की ऑल टायगर्स जे होते, एशियन टायगर्स, सडनली दे बिकेम पेपर टायगर्स, बट दे बाउन्स बॅक विदिन 1.5 year. तर तो व्ही शेप रिकव्हरी ही दुसरी शक्यता आहे. आणि तिसरी शक्यता आहे ती भयंकर आहे, एल शेप रिकव्हरी. जपानमध्ये आज जे चाललेलं आहे ते एल शेप, 14 वर्ष झाले ते अजून रिकव्हर होऊ शकत नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये खचणार आणि खचल्यानंतर त्याच कमी पातळीवरती अर्थव्यवस्था राहणार, तसं होता कामा नये. जर शक्यतांचा जर विचार करायचा असला तर व्यक्तिशः मला असं वाटतं की यू शेप रिकव्हरीची शक्यता साधारण 20% आहे. व्ही शेप रिकव्हरीची शक्यता साधारण 60 ते 70% आणि एल शेप रिकव्हरीची शक्यता 10%. म्हणजे त्याचा सारांश सांगायचा असला तर असं म्हणता येईल की पुढची 6 महिन्यामध्ये आपण पूर्वपदावर येऊ असं मानणं हे भाबडेपणाचं होणार आहे. साधारण 1.5 वर्ष, किमान 1.5 ते 2 वर्ष हे मंदीचं वातावरण जगभर राहणार आहे आणि आपल्याला पूर्वपदावर अर्थव्यवस्था यायला कमीत कमी 1.5 वर्ष जावी लागतील असा तज्ञांचा कयास आहे असं म्हणतात. मला असं वाटतं जाधव सरांनी आता आपल्याला जे सांगितले 3 शेप्स, एक यू, एक व्ही आणि एक एल, या तिन्ही शेप्स मधली जी काही त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण या मुलाखतीतला आणि या चर्चेतला अजूनही वेळ आपल्याकडे बाकी. आपल्या मनातले प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो. तुम्ही दूरध्वनी करा, मी तुमच्या वतीने विचारतो, पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. महाराष्ट्र शासनाच्या या आजच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये परत एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण बोलतो आहोत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याशी, आणि आपण अर्थव्यवस्थेतल्या बऱ्याच कंगोऱ्यांच्या विषयी त्यांच्याशी चर्चाही करतो आहोत. पण याच्या पुढची चर्चा सुरू करण्याच्या आधी महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक गुंतवणुकीच्या संदर्भात आपण एक छोटी ध्वनिचित्रफीत बघूयात आणि मग पुढे चर्चा चालू ठेवूयात. जगभरातल्या गुंतवणूकदारांनी थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला देशात सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. एप्रिल ते जुलै 2008 या कालावधीत महाराष्ट्रात 4.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी भारताला जगात दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिली असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं हे यश नक्कीच विशेष लक्षणीय आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करणं, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आणि पोषक औद्योगिक वातावरण यामुळे महाराष्ट्रानं हे यश मिळवलं असल्याची माहिती एटी केअरने एफडीआय कॉन्फिडन्स इंडेक्स या जागतिक संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षात राज्यानं 8 ते 9% विकास दर कायम राखला असून एकूण 116 मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना राज्यात मंजुरी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून 1,41,153 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. 3.5 लाख रोजगारांची निर्मिती झाली आहे.
देशातील सेस प्रकल्पांपैकी सर्वाधिक 136 प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. जगभरातील गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती असलेल्या महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाची घोडदौड अशीच कायम राहणार एवढं मात्र निश्चित. आपण पाहिलं की महाराष्ट्रामधली औद्योगिक गुंतवणूक कशी वाढते आहे आणि बाकीच्या सुद्धा राज्यांमधून इतर उद्योगांमधून महाराष्ट्रामध्ये उद्योगांसाठी जे पोषक वातावरण आहे त्याच्यामुळे आजही आपण चित्र बघताना इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातली गुंतवणूक ही जास्तीच दिसते आणि ती वाढतच जाणार आहे. आपण बोलतो आहोत डॉक्टर नरेंद्र जाधव सरांशी. सर, मला आपल्याला एक विचारायचं, मगाशी शेतीचा मुद्दा एक थोडासा येऊन गेला, शेअर मार्केटचाही मुद्दा येऊन गेला. मला एक विचारायचं की आत्ताच नुकतंच अर्थमंत्र्यांनी सांगितलं, चिदंबरम साहेबांनी, की यंदा धान्योत्पादन चांगलं होतं आहे आणि होणारही आहे आणखी भविष्य काळामध्ये, तर याच्यामुळे इकॉनॉमीला चालना मिळेल. तर याचा नक्की अर्थ काय, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला याच्यामुळे बळकटी काय येईल असं आपल्याला वाटतं? नक्कीच येईल, कारण तुम्ही जर आपला विकासाचा दर जर लक्षात घेतला, गेल्या 3 वर्षामध्ये आपला विकासाचा दर 9% होता सगळ्या अर्थव्यवस्थेचा मिळून. परंतु शेतीच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं अनेक वर्ष आपली पिछेहाट झालेली होती, अनेक वर्ष. म्हणजे तुम्ही पहा की याच्यामध्ये उद्योगाचा अर्थव्यवस्थेचे 3 भाग असतात. एक पहिला शेती, दुसरा आहे उद्योगाचं क्षेत्र आणि तिसरा आहे सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्राचा गेले अनेक वर्ष 10-11% दराने विकास चाललेला आहे. उद्योगाचा विकास सुद्धा 9-10% चाललेला आहे. मात्र शेतीचा विकासाचा दर हा 2-2.5 किंवा त्याहीपेक्षा कमी दराने चाललेला आहे. आणि त्यामुळे आपला एकत्रित परिणाम जरी 9% असला तरी शेतीमध्ये आपली जी पिछेहाट गेली अनेक वर्ष झाली होती त्याला छेद देऊन यावर्षी अन्नधान्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि त्याचा आपल्याला फायदा यासाठी होऊ शकेल की ज्या शेती क्षेत्रामुळे आपली पिछेहाटीमुळे आपला विकासाचा दर मागे खेचला जात होता तो त्यामुळे मागे खेचला जाणार नाही. आता काय होणार आहे की शेतीचा विकासाचा दर वाढणार आहे, हे फारच उत्तम आहे. आणि उद्योगाचा जो विकासाचा दर आहे तो मात्र पूर्वी इतका जास्त असणार नाही, सेवा क्षेत्राचा दर पूर्वी इतका जास्त असणार आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये जास्त चांगला बॅलन्स साधला जाईल असं मला. सर, मगाशी आपण ओझरता बोलता बोलता शेअर मार्केट विषयी बोलत होतो की त्याच्यात कसे पटकन बदल किंवा पुढे होणाऱ्या गोष्टींचा द्योतक किंवा एक आरसा मानला जातो शेअर मार्केट म्हणजे. पण मला एक सांगा की सगळ्या अर्थव्यवस्थेचं प्रतिबिंब फक्त शेअर मार्केटमध्येच पडतं का? अजिबात नाही, ठामपणे नाही. वर्तमानपत्रात आपण वाचताना आपल्याला असं वाटतं की शेअर बाजार वरती गेला म्हणजे अर्थव्यवस्था सुधारली, शेअर बाजार खाली गेला म्हणजे अर्थव्यवस्था गडगडली. असं मानणं भाबडेपणाचं नाही, मूर्खपणाचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि वर्तमानपत्रात आपण जे वाचतो तिथे असं मानलं जातं शेअर बाजाराला आपण फार अवास्तव महत्व देतो असं मला वाटतं. किती लोक आपल्या देशातले शेअर बाजारात गुंतवणूक करतात? 2.5% फक्त. आता त्या 2.5% जे सट्टेबाज आहेत त्यांच्याबद्दल मला बोलायचं. संपूर्ण लोकसंख्येच्या 2.5% लोक फक्त शेअर बाजारात गुंतवणूक करतात आणि त्यापैकी काही सट्टाबाजी करणारे त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मात्र तिथे जे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी मला मुद्दाम सांगायचं आहे की शेअर बाजाराचा निर्देशांक खाली आलेला आहे. काल वित्तमंत्री म्हणाले की तुम्ही शेअर बाजाराकडे पाहायचं सोडून द्या. असं पाहायचं सोडून द्या म्हणून देता येत नाही. लोकांनी आपली पुंजी तिथे लावलेली आहे. ज्या मध्यमवर्गीय आणि ज्या कनिष्ठ उत्पन्न गटातल्या लोकांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांना मला मुद्दाम सांगायचं आहे की घाबरून जाऊ नका. आणि डिस्ट्रेस सेल म्हणतात तो तर अजिबात करू नका. डिस्ट्रेस सेल म्हणजे घाबरून जाऊन गडबडून आणखी किमती खाली जाणार आहेत म्हणून घाईघाईने विकून मोकळं व्हायचं असं कृपा करून करू नका. अर्थव्यवस्थेमध्ये एकदम बदल होणार नाहीये, शेअर बाजारामध्येही एकदम बदल होणार नाहीये. परंतु तुम्ही जी गुंतवणूक केली असेल ती जर पाहून केली असेल, तपासून केली असेल, चांगल्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये केली असेल तर तुम्ही धीर बाळगा. हे फार महत्वाचं आहे. आणि जे थोडेसे जास्त महत्वाकांक्षी आहेत त्यांना तर मला उलट सांगायचं वाटतं की अनेक शेअर्स, अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर जे इतक्या वरच्या पातळीवर पोहोचले होते की जिथपर्यंत आपला हात पोहोचत नव्हता ते विकत घेण्याची संधी तुम्हाला आहे, त्याचाही विचार करा. सर, मला संधीविषयी तुम्हाला आता लगेच विचारायचं नाहीये. याचं कारण अनेक संधींच्या विषयी जाणून घ्यायला आपले सगळे आणि विशेषतः तरुण सुद्धा उत्सुक आहेत. एक प्रश्न बराच वेळ आपली वाट बघतोय, तो आपण प्रश्न घेऊ आणि पुढे जाऊया. जरा आपला प्रश्न विचार कृपया. आर्थिक मंदी आपण जेव्हा म्हणतो, आपलं नाव पहिल्यांदा सांगा. नाव माझं जितेंद्र शेटे, डोंबिवलीवर बोलतोय. बोला जितेंद्रजी. आपण आर्थिक मंदी जेव्हा म्हणतो ना तेव्हा साधारणपणे असं असतं की उत्पादन तरी जास्त होतं किंवा आपल्याला म्हणजे महागाई वाढलेली असते आणि आपल्याला माल मिळत नाही. किंवा मग आता जे हे सध्या आलेलं आर्थिक अरिष्ट आहे, हे आर्थिक अरिष्ट म्हणजे कुठेतरी अमेरिकेमध्ये फ्रॉड झालेला आहे.
तर हा जो फ्रॉड झालेला आहे तर त्याच्यामध्ये शेअर बाजाराच्या याच्या पण नियमाप्रमाणे कुणाचा फायदा होतो तर कुणाचं नुकसान होतं. बरोबर. तर समजा आता इथे सगळं नुकसानच दाखवलेलं असेल तर कुणाला तरी या ठिकाणी फायदा झालेला आहे की ज्यांनी फ्रॉड केलेला आहे. तर मग हा जो गेलेला पैसा आहे तो गेला कुठे आहे, त्याची रिकव्हरी का होत नाही हे मला विचारायचं. ओके. फार चांगला प्रश्न. रिकव्हरी चांगला बद्दल प्रश्न आहे. मला विचारायचं होतंच आपल्याला हो. की सर आपण आता सगळे झालेले लॉसेस आणि त्यांनी जो गैरव्यवहार शब्द वापरला हे तिकडे अमेरिकेत झालेले आहेत, पण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जगातल्या अनेक देशांच्या गुंतवणुकी झालेल्या आहेत की जे लॉसमध्ये जात आहेत. बरोबर. ह्याची सामान्य माणसाला आम्हाला कोणालाही माहिती नाहीये की नक्की ही अर्थव्यवस्था सुधारणार म्हणजे याची रिकव्हरी होणार कशी. बरोबर. आता पहा, अमेरिकेला हा प्रश्न फार भेडसावतो आहे. अमेरिकेमध्ये जे झालं ते मगाशी मी विस्तृतपणे होय. सांगितलं. होय. अमेरिकेमध्ये जे डिबेट सुरू आहे सध्या की त्यांनी फार मोठं पॅकेज या संस्थांना वाचवण्यासाठी सुरू केलं. 700 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळजवळ 35 लाख कोटी रुपये अरे बापरे. एवढं मोठं पॅकेज. आणि ते पॅकेज पुरेसं नाही असं तुम्हाला वाटत असेल तर युरोपमधल्या 4 देशांनी मिळून 61 लाख कोटी रुपयांचं पॅकेज, 4च देशांनी मिळून 61 लाख कोटींचं पॅकेज काढलेलं आहे. चीनने स्वतःचं वेगळं पॅकेज काढलेलं आहे. या पॅकेजेसचं कारण काय? या पॅकेजेस मधून जो विश्वास गमावलेला आहे, वित्तीय संस्थांचा एकमेकांवरचा जो विश्वास उडालेला आहे, या सगळ्या संस्था विश्वासावर चालतात. आता तुम्ही इथे अमेरिकेमध्ये जे डिबेट चाललेलं आहे जे आपल्याला खरं म्हणजे खूप जवळचं आहे की सरकारने 700 अब्ज डॉलर एवढे होतायचे हे कोणाला वाचवण्यासाठी. तर तिथे अमेरिकेचा हात दगडाखाली अडकलेला लक्षात घ्या. ते वाचवतायत कोणाला? टॉक्सिक ऍसेट्स किंवा वॉल स्ट्रीट. म्हणजे प्रेसिडेंट बुश यांचं तर असं विधान आहे की वॉल स्ट्रीट गॉट ड्रंक अँड इट नीड्स टू बी सोबर्ड अप. आता वॉल स्ट्रीट ड्रंक होईपर्यंत हे प्रेसिडेंट झोपलेले होते का? हा मुद्दा आहे. नक्की. पण आता काय झालेलं आहे की जर आपण 700 अब्ज डॉलर टाकून जर फायनान्शियल वित्तीय संस्थांना जर वाचवलं नाही तर ते न वाचवल्याचा परिणाम सर्व अर्थव्यवस्थेवर आणि जगातल्या इतर अर्थव्यवस्थांवर इतका मोठा होणार आहे की या लोकांना वाचवण्याशिवाय गत्यंतर नाही. आता पहा, म्हणजे ज्यांनी $8 8 आकडी सॅलरी घेतल्या, 8 आकडी बोनस घेतले, त्यांनाच वाचवण्यासाठी आता अमेरिकन सरकार एवढे हे फंड्स येतात कुठून? हे जनतेच्या टॅक्स मधून. अर्थातच तिथे हेच डिबेट चाललेलं आहे ना की वाय शुड वी ट्राय टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ दोज पीपल की ज्यांनी 8 आकडी सॅलरी घेतलेली डॉलरमध्ये त्या करदात्यांनी त्यांना बेल आउट करायचं. हे काय आहे? परंतु ते केलं नाही तर काय याचा विचार करायला पाहिजे ना. पण मग आता याचा संबंध भारतीय अर्थव्यवस्थेशी जोडायचा जर झाला तर आता तिथल्या जसं 3 मोटर कंपन्यांनी, फोर्ड असेल किंवा क्रायस्लर असेल किंवा आणखीन कुठली कंपनी असेल, जनरल मोटर्स असेल, बरोबर, यांनी जे सांगितलं की आम्हाला इतके पैसे तुम्ही सरकारने दिल्याशिवाय आम्ही वाचू शकत नाही, त्याचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होईल. आता आपल्याकडे जर अशा प्रकारची मदत द्यायची झाली, आपण रिझर्व्ह बँकेवरही काम केलेलं आहे, आपल्याला या सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा कुठे आहे, फायनान्स मिनिस्ट्रीची नक्की भूमिका काय आणि आरबीआयची काम हे आपल्याला माहिती, आपला अनुभव आहे. मला सांगा, इथल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर किंवा उद्योगांना जी वाचवण्याची आता गोष्ट मंत्रालय, अर्थ मंत्रालय करतंय, त्याचा अर्थ नेमका काय? अशा प्रकारची अर्थव्यवस्था आणि त्याला बूस्ट देण्याकरता काही फंड्स सरकारकडून दिले जाण्याची शक्यता आहे का? निश्चितपणे आहे आणि तशा पॅकेजचा विचार चालू आहे असं मला वाटतं. आता इथे चीनने जे केलं ते आपण करतो आहोत. आपल्याला जर अर्थव्यवस्थेमधली मागणी कमी पडत असेल, मंदी कशामुळे होते? मागणी कमी झाल्यामुळे होते. मागणी वाढल्यामुळे नाही, मगाशी त्यांनी उलट सांगितलं. मागणी कमी झाल्यामुळे मंदी येते. किमती त्यामध्ये पडलेल्या असतात आणि एकंदरीत उत्पादन पडलेलं असतं, बेरोजगारी वाढलेली असते, किमती घसरलेल्या असतात. हे मंदीचं वातावरण आहे. ते येऊ नये म्हणून आपण सजग झालेलो आहोत. आपण वेगवेगळे प्रयत्न करतो आहोत. चीनने जी स्ट्रॅटेजी केलेली आहे त्या चीनच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्यांनी जवळजवळ 60 लाख कोटी रुपयांचं पॅकेज नुकतंच मांडलेलं आहे आणि त्यांचा प्रयत्न, जर मागणी कमी होत असेल तर सरकारच्या वतीनं मागणी करायची वेगवेगळ्या सेक्टरसाठी, आणि त्यासाठी सर्वोत्तम सेक्टर कोणता? इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्या देशामध्ये सुद्धा तशा प्रकारचा विचार चालू आहे. म्हणजे आपण एकीकडे विश्वास निर्माण व्हावा वित्तीय संस्थांमध्ये म्हणून आपण CRR कट, SLR कट हे मौद्रिक उपाय करतो आहोत. दुसरीकडे आपण एक्साइज ड्युटीज वगैरे कमी करतो आहोत कारण आपल्याला इथल्या उद्योजकांचं संरक्षण द्यायचं आहे. तिसरीकडे आपण किमती कमी करण्याचं आवाहन करतो आहोत आणि चौथीकडे आपण जिथे मागणी कमी आहे किंवा जिथे मागणी कमी पडते, देशभराच्या पातळीवरची मागणी कमी पडते, त्याला पूरक अशी मागणी सरकारकडनं व्हावी, इफेक्टिव्ह डिमांड सरकारकडनं यावी म्हणून काही विशेष उपाययोजना. छोटासा तुम्हाला मी प्रश्न विचारतो याच्यामध्ये की काल परवाच काही वाहिन्यांवर असं दाखवलं जात होतं की ज्याला फॉरेक्स रिझर्व्ह फंड म्हणतात किंवा डॉलर फंड असं एक कॉमन नाव जे आहे, तशा फंडातून अशा इन्फ्रास्ट्रक्चरल
इंडस्ट्रीजना सपोर्ट होण्याची कितपत शक्यता वाटते? भरपूर शक्यता आहे. तुम्ही एक इथे लक्षात घ्या, इथे दोन गोष्टी मला मुद्दाम सांगायच्या वाटत. बऱ्याच लोकांचा वर्तमानपत्राने असं समज करून दिलं की अमेरिकेत हे होतं म्हणजे आपल्याकडे होणारच आणि तेवढ्याच प्रमाणात. तसं नाहीये. दोन गोष्टी आपल्या पथ्यावर पडलेल्या आहेत, एक सुदैवानं आणि दुसरी आपल्या नीतीमुळे. पहिली गोष्ट पण तुम्ही एक लक्षात घ्या की तेलाच्या किमती ज्या $150 प्रति बॅरल या पातळीवर पोहोचल्या होत्या त्या घसरल्या आहेत आणि त्या $55 प्रति बॅरलवरती आलेल्या आहेत. पण किमती काही कमी झालेल्या नाहीत अजून. त्या होणार आहेत कारण आपण ज्यावेळी वाढल्या त्याच्या फक्त 22% पास ऑन केलं होतं. उरलेलं आपण पास ऑन केलेलं नव्हतं, गरिबांना त्याची झळ लागू नये म्हणून. त्यामुळे ते करायला आपल्याला वेळ लागणार आहे, ते करणारच, ते होणार. पण तिथे निवडणुकीचाही प्रश्न येतो, आचारसंहिता वगैरे आड येते. परंतु हे जर तेलाच्या किमती जर $150 असत्या तर मग आपल्याला हे फार भारी पडलं असतं, फारच भारी. पण ते तिथे सुदैव आहे. दुसरीकडे आपलं सुदैव नाही, आपल्या नीतीचं ते यश म्हणता येईल. Yes. फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, तुम्ही परकीय चलनाची गंगाजळी म्हणतात. वी आर टुडे द 6th लार्जेस्ट होल्डर ऑफ फॉरेन एक्सचेंज इन द वर्ल्ड. आपल्याकडे जवळजवळ $300 अब्ज एवढी परकीय चलनाची गंगाजळी आहे. मला अनेक ठिकाणी प्रश्न विचारतो, हो गंगाजळी असून उपयोग काय, त्याचा गरिबांना काय उपयोग होतो? ती गंगाजळी जर आपल्याकडे नसती आज मितीला तर रुपया डॉलरचा भाव 70-80 रुपयावर गेला असता. आज 50 रुपये आहे. तो 50 रुपयापर्यंत गेला तरी वाढलेला आहे. हो. परंतु तो 70-80 वर गेला असं रुपया कधीच कोसळला असता. ही जी वॉर चेस्ट आपल्याकडे आहे, परकीय चलनाची गंगाजळी, त्याचा परिणामकारक उपयोग करून आपण या मंदीमुळे किंवा हे जे संकट आलेले त्याचा मुकाबला करताना त्याचा आपण अतिशय हुशारीनं उपयोग करू शकतो आहोत. ज्यांच्याकडे परकीय चलनाची गंगाजळी नाही असे आशियातले देश आणि युरोपमधले देश सुद्धा भिक्षाम देही म्हणून भिकेचा वाडगा घेऊन IMFच्या दारात उभे आहेत. ती आपल्यावर पाळी येत नाही, याचं कारण आपल्याकडे असलेली परकीय चलनाची गंगाजळी. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी, दर्शकांनी, सामान्य माणसांचे प्रतिनिधी म्हणून आपण जे त्यांना प्रश्न विचारतो आहोत, डॉक्टर जाधव सरांना आपल्या लक्षात आलं असेल की विविध आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची जी माहिती आपल्याला त्यांच्याकडनं आज या कार्यक्रमात मिळते तिचं वर्णन किंवा तिची तुलना कशाशीही करता येणार नाही. आणि तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना अजूनही या कार्यक्रमाचा जो एक शेवटचा छोटा भाग उरलाय त्यात प्रश्न विचारता येणार आहेत. जरूर फोन करा, आम्ही तुमच्या प्रश्नांची आत्ता वाट बघतो आहोत. पण तुमचे प्रश्न येण्याच्या आधीच्या काळात आणखी एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि पुढच्या प्रश्नांकडे वळू. एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, जय महाराष्ट्रमध्ये परत एकदा आपलं मनापासून स्वागत. आपण आज बोलतो आहोत डॉक्टर नरेंद्र जाधव, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू. सर, आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे आणि दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे मला आपल्याला विचारायचे आहेत. एक म्हणजे आपण मगाशी ओझरता उल्लेख केलेला पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की जो सर्वसामान्यांना कळणं आवश्यक आहे. इतकं मोठं आर्थिक अरिष्ट आहे, जागतिक पातळीवरचं अरिष्ट आहे, ज्याला तुम्ही मगाशी महाअरिष्ट हा शब्द वापरलात. या महाअरिष्ट्याच्या मोठ्या आव्हानाला तोंड सामान्य माणसांनी कसं द्यायचं, आणि तुम्ही एक शब्द मगाशी फार छान वापरलात की या सगळ्या आव्हानाची संधी म्हणून नेमका उपयोग कसा करायचा, याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगितलं. नक्कीच. सामान्य माणसांनी काय करायचं हे वेळोवेळी मी जी उत्तरं दिली त्यामध्ये आलेलं आहे. शेअर बाजाराबद्दल असेल, बँकांबद्दल असेल आणि वेगवेगळे ज्या उपाययोजना करतात त्यांना कसा प्रतिबंध करायचा, अफवांवर कसा विश्वास ठेवायचा आणि त्याबद्दल आपलं बोलणं झालं. मला असं वाटतं आणि हे मी सातत्यानं गेले काही आठवडे मांडत आलेलो आहे की आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्याला ज्यावेळी आव्हान असतं ना त्यावेळी आपण त्या आव्हानाचं संधीमध्ये रूपांतर करतो. अनेक वेळा आपण केलेलं आहे. मला असं वाटतं की फार मोठं आव्हान आपल्या देशासमोर आहे आणि या आव्हानाचं संधीमध्ये रूपांतर करणं शक्य आहे. ते कसं करायचं याची तर पार्श्वभूमी तुम्हाला समजावून सांगतो. दुसरं महायुद्ध ज्यावेळी संपलं 1945 साली, त्यावेळी जगभरातले देश एकत्र आले आणि ब्रेटन वुड्स नावाच्या ठिकाणी कॉन्फरन्स झाली. ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स त्याला म्हणाले. त्याची फलनिष्पत्ती अशी झाली की त्या कॉन्फरन्समध्ये वर्ल्ड बँकेचा जन्म झाला, जागतिक बँकेचा जन्म झाला, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFचा जन्म झाला, GATT जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा जन्म झाला. आणि त्यावेळी जगाची एक घडी बसवली गेली. ती जी घडी बसवली गेली होती त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी 3 देशांच्या समूहांना जगाचं नेतृत्व त्यांनी करावं असा एक अलिखित संकेत तयार झाला होता. ते 3 देश कोण किंवा देशांचे गट कोणते? पहिला अर्थात अमेरिका, दुसरा पश्चिम युरोपचे जे देश आहेत ते, आणि तिसरा जपान. आणि असा अलिखित संकेत होता की या 3 देशांच्या गटापैकी या 3 देशांनी जगाचं नेतृत्व करायचं आणि त्यापैकी एक देश ढेपाळला तर उरलेल्या दोघांनी पुढे यायचं, 2 देश ढेपाळले तर तिसऱ्याने पुढे यायचं असं ठरलं होतं. हा अलिखित संकेत आतापर्यंत चालू होता. 2000 साली त्याला पहिल्यांदा तडा गेला. 2000 साली अशी व्यवस्था आली की जपान सारखा इंजिन ऑफ ग्रोथ, याला इंजिन्स ऑफ ग्रोथ म्हणायचे, जपान सारखं इंजिन ऑफ ग्रोथ हे ढेपाळलं. अमेरिका अनेक वर्षाच्या
खूप वेगानं विकास होऊन अमेरिका ढेपाळायला सुरुवात झाली आणि युरोप असं वाटलं होतं की अलिखित संकेताप्रमाणे युरोपची अर्थव्यवस्था पुढे येऊन जगाच्या अर्थव्यवस्थेचं सुकाणू आपल्या ताब्यात घेईल आणि जगाच्या मोमेंटम ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ तो मेंटेन करेल असं वाटलं होतं. ते झालं नाही आणि ही सगळी इंजिन्स ज्यावेळी एकाच वेळी स्लो डाऊन व्हायला लागली त्यावेळी 2 देश जगाच्या पटलावर अचानक प्रकट झाले. ते 2 देश होते अर्थात चीन आणि भारत. गेल्या 7 वर्षामध्ये चीन आणि भारत यांचा इतक्या वेगानं विकास होतो आहे आणि तो विकास खरं म्हणजे जगाला सावरतो आहे. 2009 सालचं प्रिडिक्शन असं आहे, मगाशी म्हटलं तसं, अमेरिकेचा विकास 0%, युरोपचा विकास 0%, भारताचा विकास 7%, चीनचा विकास 9%. मला असं वाटतं की आता जगाची फेरआखणी करण्याची वेळ आलेली आहे, आर्थिक घडी बसवण्याची. तशी सूचना ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राउन यांनी केली. सर्वसामान्यांनी या संधीचा कसा फायदा नेमका घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्या मनात जी आता भीतीची भावना आहे ती दूर कशी होईल? मी ती भीतीची भावना, कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही, कुठलीही बँक बुडणार नाही आणि शेअर बाजार कोसळला असेल, कमी झाला असेल म्हणून चिंता करण्याचं कारण नाही. त्यांनी डिस्ट्रेस असेल तर अजिबात करू नये. म्हणजे घायाकुतीला येऊन घबराट पसरल्यामुळे, पॅनिकमुळे कित्येक चुकीचे निर्णय घेतो. पण कॅश क्रंच आणि क्रेडिट क्रंच मध्ये कॅश तुमच्याकडे असू द्यावी असं एक बोललं जातं, ते कितपत खरं आहे? नाही, कॅश असू द्यावी असं म्हटलं याचं कारण असं आहे की तुम्ही गुंतवणूक करायच्या ऐवजी तुम्ही, काही लोक तर असं म्हणतात की तुम्ही सोन्यामध्ये ठेवा, गुंतवणूक करू नका असं म्हणतात. इथे मला असं वाटतं की या गोष्टी त्या अभ्यासानेच करायच्या असतात. तुम्ही केवळ कॅश म्हणून ठेवलं तर इन्फ्लेशन इज गोइंग टू ईट इट अवे. पण एकदम डिपॉझिटचे रेट्स ड्रॉप होतील किंवा प्रचंड काहीतरी असं होईल असं काही होणार नाही. नाही, रेट्समध्ये बदल होणार आहेत, परंतु ते कधी होतील, कसे होतील, आपण याचा अभ्यास करूनच कुठल्याही पॅनिकवरती विश्वास ठेवून लगेच पैसे काढून घ्यायचे नाहीत आणि एका बँकेतलं दुसऱ्या बँकेत टाका किंवा कॅशमध्ये ठेवा. तुम्ही जर कॅशमध्ये पैसे ठेवले तुमच्या नोटा तेवढ्याच राहतात, परंतु इन्फ्लेशन भाववाढ झाल्यामुळे त्याची किंमत कमी होते ना. बरोबर. त्यामुळे तुम्ही ते पैसे म्हणून ठेवणं त्याचाच अर्थ. आणि दुसरं कोणीतरी सांगितलं पण कुठल्या तरी शेअर्समध्ये गुंतवणूक करायची, असला मोह स्टॅबिलिटी मेंटेन करणं आवश्यक आहे. स्टॅबिलिटी, धीर ठेवायचा, स्टॅबिलिटी मेंटेन करायची आणि मिळणाऱ्या संधीचा योग्य वेळी योग्य प्रकारे फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा. ही मला असं वाटतं इथे खरी कसोटी सगळ्यांची लागणार आहे आणि ती आपण करू शकतो. आपल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. हे काही उद्या संपणारं आर्थिक संकट नाही, त्याची थोडी तयारी ठेवलीच पाहिजे निश्चितपणे. आणि ते आपोआपच दूर होईल, पुढच्या काही महिन्यातच सगळं कोलमडणार आहे किंवा सगळं आलबेल होणार आहे. अशा दोन्ही ज्या टोकाच्या भूमिका घेतल्या जातात त्या दोन्ही चुकीच्या आहेत. हे अरिष्ट आपल्या बरोबर राहणार आहे. पुढचा 1 ते 1.5 वर्ष आपल्याला कठीण. पण आरबीआय आणि फायनान्स मिनिस्ट्री हे दोन्ही त्याच्याकरता टोकाचे प्रयत्न होत आहेत, एवढं सर्वसामान्य माणसाला नक्की सांगायला आग्रहपूर्वक सांगू इच्छितो की केंद्र सरकारच्या वतीनं आणि रिझर्व्ह बँकेच्या वतीनं ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या गोष्टी तात्काळ आणि योग्य ती काळजी घेऊन केल्या जात आहेत. त्यामुळे आपण घाबरण्याचं कारण नाही. निश्चिंत राहावं की हा जो ट्रान्झिशनल फेज आहे हा दूर होणार आहे आणि याच्यातून आपण विनर म्हणून पुढे येणार आहोत आणि आपलं जागतिक महासत्ता होण्याचं आपलं जे स्वप्न आहे त्याच्या जवळ आपण पुढच्या काही महिन्यांमध्ये जाऊ शकू. 1 ते 1.5 वर्षामध्ये त्याच्या जवळ आपण जाऊ शकू असं मला वाटतं. मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचं फलित जर काय असं आपण विचारलं तर मला एक सांगता येईल की आपल्या मूलभूत संकल्पना तर क्लिअर झाल्याच, पण जागतिक स्तरावर भारत कुठे आहे, जागतिक स्तरावर भारताची शक्तिस्थानं काय आहेत आणि सध्याची परिस्थिती किती काळ टिकणार आहे, त्याची वेगवेगळी अंग उपांग काय आहेत आणि त्या सगळ्या आत्ता आलेल्या आव्हानाचा संधी म्हणून कसा उपयोग करावा हे डॉक्टर जाधव सरांनी आपल्याला सांगितलं. आपल्या ज्ञानात भर पडली, पुढे जाण्याकरता बळ मिळालं आणि त्याचबरोबर आत्ताच्या सगळ्या भोवतालच्या परिस्थितीमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आणि आपल्या अर्थव्यवस्था अतिशय सशक्त होणार आहेत, त्याला धोका नाही. एवढं जरी आपण सर्वसामान्य माणसांनी लक्षात ठेवलं तरी मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचं फलित आपण गाठलं असं म्हणायला हरकत नाही. सर, आपण आजच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने, दूरदर्शनच्या वतीने मी आपला अत्यंत आभारी आहे. याच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण असेच भेटणार आहोत एका अतिशय महनीय व्यक्तीला आणि तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत अशी माहिती आपण करून घेणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. नमस्कार. जय महाराष्ट्र. धन्यवाद.